आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी एक हप्त्याखाली आपल्या उपवनरक्षक पुसद तालुक्याच्या कार्यकारिणीला व आपल्या ऑफिसला अर्ज दिला होता। माझ्या जे शेताचं नुकसान झालं होतं वन्य प्राण्यांपासून, जसं की आपले रानडुकरा, रुई आहे, नीलगाय आहे, इतर प्राणी आहेत, या संदर्भामध्ये मी वनरक्षक आपल्या पुसदच्या कार्यालयाला अर्ज दिला होता। या संदर्भामध्ये आपल्या पुसदचे अधिकारी साहेब आले इकडे, वनरक्षक एस टी पैनापल्ले साहेब आलेले आहे, यांनी सर्वे केलेला आहे। तसेच आपले पोलीस पाटलाचे सासरे आलेले आहेत व आपले ग्रामस्थ काही शेतकरी आलेले आहेत। यांनी आज माझ्या मोकाड शिवारातील 38 नंबरच्या शेताची जे पाहणी केलेली आहे, या संदर्भामध्ये मी त्याचे धन्यवाद करतो। आणि माझ्या जे पिकाचे नुकसान झाले, जे नुकसान झालेले आहे साहेबांनी पाहिलेलं आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे। आमच्या मोकाडवासियांचाही अर्ज दिलेला आहे, मी आपल्या वनमंत्री साहेबाला दिलेला आहे, वनवृत्त आयुक्तालय अमरावतीला दिलेला आहे, यवतमाळला दिलेला आहे, आपल्या यवतमाळच्या नंतर आपल्या पुसदला दिलेला आहे, नागपूरला दिलेला आहे, सर्वीकडे दिलेला आहे। तर या उद्देशाने माझ्या गावाचं व माझ्या शेताचं वन विभागातर्फे संरक्षण करण्यात यावं, जाळी कंपाऊंड, तार कंपाऊंड देण्यात यावे व आमच्या येणाऱ्या भविष्यामधल्या ज्या पिकाचं नुकसान ते होता कामा नये। व आज जे आमच्या गावातल्या व माझं जे नुकसान झालेलं आहे माझ्या पिकाचं, हे आम्हाला वन विभागाने 100% सहकार्य करून आमच्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी। या संदर्भामध्ये आज आमच्या शेताचा पंचनामा झालेला आहे आणि माझ्या शेताचा पंचनामा झाला। तसंच मी वन विभाग अधिकारी साहेबांना, पुसदच्या सुरत्ने साहेबाला विनंती करतो की त्यांनी माझ्या गावातल्या मोकाडच्या व इतर शेतकऱ्यांचाही पंचनामा करावा, त्यांनाही मोबदला देण्याचे सहकार्य करावे। धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी यवतमाळ जिल्हा संपादक राहुल पडघणे।